ऐका, मी काल म्हटलं होतं ना तुम्हाला माझ्या मावशीच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय हा आणि मावशी हॉस्पिटलमध्ये एकटीच आहे. म्हणून विचार करते उद्या जाऊन त्यांना भेटते. ठीक आहे, जाऊन भेटून ये. हं? मला वाटतं कोणीतरी आलाय. मी नंतर बोलते तुमच्याशी. ठीक आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते. कोण हवंय? मॅडम, माझं नाव रणजित आहे. मी A1 असोसिएट कंपनीमधून आलो आहे. हं. आम्ही सेलफोन कंपनीसाठी टॉवर सेट करतो मॅडम, आणि या एरियामध्ये नवा टॉवर लावायचा विचार आहे. तुमच्या हं. घराच्या वर जर कुठली रिकामी जागा असेल तर मी पाहू शकतो का? तुमच्या टेरेसवर टॉवर सेट करायला जागा आहे का मॅडम? हो, जागा आहे. बघा, सध्या आमचं जे छत आहे ना ते रिकामच आहे. हां, ठीक आहे मॅडम. मी एकदा तुमचं टेरेस पाहू शकतो का? ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही अचानक कुठून आलात? एकदम टॉवर बघायचं असं म्हणताय. कसा विश्वास ठेवू? रिकाम्या हाती येऊन छत दाखवा म्हटलं तर कसं दाखवणार आहे मी? मॅडम, आमचीच कंपनी सगळ्या सेलफोन कंपनीसाठी टॉवर सेट करून त्यांना रेग्युलर मेंटेन करते मॅडम. या एरियामध्ये सिग्नल खूप वीक आहे, म्हणूनच टॉवर लावायचा विचार केलाय. हं, हं. म्हणून फक्त जागा पाहण्यासाठी आलोय. जर तुमचं टेरेस आमच्या कंपनीसाठी चांगलं निघालं तर आम्ही तिकडे टॉवर सेट करून दर महिन्याचं भाडं तुम्हाला देऊ मॅडम. किराया देणार आहे का? किती किराया देणार आहे? दर महिन्याला 50,000 रुपये देऊ मॅडम. काय म्हटलं? सेलफोन टॉवरसाठी तुम्ही 50,000 रुपये देणार आहात आम्हाला? हो, नक्कीच मॅडम. तुमचं टेरेस आमच्या सेलफोन टॉवरसाठी ओके असेल तर लगेच तुम्हाला ऍडव्हान्स सुद्धा देऊ, आणि दर महिन्याला तुम्हाला भाडं तर मिळतच राहील. ठीक आहे, या मी छत दाखवते तुम्हाला. हं. या ना, चला. या ना. हं. बघितलं ना, आमचं हे छत टॉवरसाठी ओके आहे ना? हा, ओके आहे मॅडम. अच्छा मॅडम, खाली चला, सगळे डिटेल्स आपण बोलून घेऊया. हं. या ना. मॅडम, हं. आमचं सेलफोन टॉवर सेट करायला तुमची जागा खूपच सुंदर आणि अगदी परफेक्ट आहे. आत्ता मी तुम्हाला ॲडव्हान्स 10,000 रुपये देतो. उद्या सकाळी येऊन तुम्हाला ॲग्रीमेंट पेपर देईन. ते तुम्ही आम्हाला साईन करून दिलं तर त्याच्यानंतर 10 दिवसात आम्ही तुम्हाला टॉवर सेट करून देऊ. जेव्हा तुमचं टॉवर सेट झाला तेव्हा दर महिन्यात 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये येत राहतील. असं आहे का? खूप धन्यवाद. ठीक आहे मॅडम, आता मी तुम्हाला 10,000 रुपये ॲडव्हान्स देतो. हं. हे घ्या मॅडम, 10,000 आहेत, मोजून घ्या. हा, ठीक आहे. 10,000 आहे. ठीक आहे मॅडम, उद्या सकाळी येतो, आपण ॲग्रीमेंटचं काम करून टाकू. ठीक आहे, उद्याच या. हं. हं. हॅलो. कोण आलं होतं? असं आहे की एक माणूस आपल्या छतावर सेलफोन टॉवर लावू शकतो का हे बघायला आला होता. असं आहे का? त्यासाठी इतका वेळ का लावला? छतावर घेऊन गेली होती मी त्याला, म्हणून लेट झालं जरा. त्यांना आपलं छत खूप आवडलंय. सेलफोन टॉवर सेट झाल्यावर प्रत्येक महिन्यात 50,000 रुपये भाडं मिळेल असं म्हणाला. ठीक आहे. तू काय बोललीस? हे बघा, तसंही आपलं छत खालीच आहे ना, म्हणूनच मी ओके म्हटलंय त्यांना. असं आहे का? आणि मग 10,000 रुपये ऍडव्हान्स पण तर दिलाय ना त्यांनी. असं आहे का? खूपच छान. अच्छा, किचन मध्ये अजूनही काम आहेत, मी ठेवते. हं. हम्म. अरे तुम्ही? मॅडम, मी ॲग्रीमेंटचे पेपर आणले आहेत, तुम्ही साईन करून द्या. हो, का नाही, आत या ना. हं. बसा ना. हं. उषा, 10,000 रुपये ॲडव्हान्स, मंथली रेंट 50,000 रुपये. मॅडम, काल मी तुम्हाला दर महिन्याला 50 रुपये भाडं सांगितलं होतं ना?
पण आमच्या कंपनीने तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये द्यायला सांगितलेत. असं आहे का? 1 लाख रुपये चांगलं आहे ना मग. पण तुम्हाला थोडी अमाऊंट डिपॉझिट करावी लागेल मॅडम. काय म्हटलं? पैसे डिपॉझिट करावे लागतील? हो मॅडम. पण कशासाठी जमा करू मी? सेलफोन टॉवर तुमच्याच टेरेसवर लागतोय ना मॅडम. जर कुठल्या कारणाने त्या टॉवरला काही डॅमेज झाला, त्या नुकसानीपासून रिकव्हरी करण्यासाठी आम्ही त्याचं इन्शुरन्स करून टाकू मॅडम. म्हणूनच काही डिपॉझिट द्यावं लागेल. किती द्यावे लागतील तसे? काही जास्त अमाऊंट नाही आहे मॅडम. बस तुम्ही जर 1 लाख रुपये डिपॉझिट करू शकलात तर इमिडिएट टॉवर फिक्स करून देऊ. त्यानंतर तर तुम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये येतीलच ना. दुसऱ्या महिन्यापासून जेही पैसे तुमच्या खात्याला येतील ते तुमचं प्रॉफिटच आहे ना. असं आहे का? हो मॅडम. डिपॉझिट अमाऊंट तर बस एक छोटीशी फॉर्मॅलिटी आहे. जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये आमच्या इथे डिपॉझिट कराल ना, त्याचं पक्क बिल मी तुम्हाला देईल ना. पण जर तुम्ही डिपॉझिट करू शकला नाहीत तर आमची कंपनी टॉवर लावायला नकार देईल मॅडम. जे मी काल तुम्हाला 10,000 दिले तेही परत करावे लागतील. हा माणूस डिपॉझिट करायला म्हणतोय. अचानक जर मी त्यांना म्हटलं 1 लाख रुपये भरायचे तर ते ऐकणार नाहीत. काही हरकत नाही, ही रक्कम मीच भरते. त्यांना हे सांगितलं की 50,000 रुपयेच मिळतील, पण हा तर आता 1 लाख रुपये द्यायचं म्हणतोय. त्यांना प्रत्येक महिन्यात 50,000 देऊन बाकीचे 50,000 मीच ठेवील. त्यांना तसंही कुठे कळणार आहे. आणि तसंही 1 लाखाचं तर बिल पण देत आहे. विश्वास ठेवून डिपॉझिट करून ठेवते. हां ठीक आहे, मी आज जाऊन पैसे घेऊन येते. वेट करा. हे घ्या, यात 1 लाख रुपये आहे. मोजून घ्या. हा ठीक आहे मॅडम. हा फॉर्म फिल करून द्याल मॅडम. एक मिनिट मॅडम. तुमच्या 1 लाख रुपयाची रिसीट देतो मॅडम. ठीक आहे मॅडम. बस 2 दिवसातच तुमच्या टेरेसवर आम्ही टॉवर फिक्स करून देऊ मॅडम. त्यानंतर प्रत्येक महिन्यात तुमच्या अकाउंटला 1 लाख क्रेडिट होईल मॅडम. बरं ठीक आहे. ओके ठीक आहे मॅडम, मी येतो. ठीक आहे, चला. बापरे, आता प्रत्येक महिन्यात माझ्या बँकेत 1 लाख रुपये येतील. त्यांना 50,000 रुपये देऊन उरलेल्या 50,000 मी तर खूप मज्जा करणार आहे. आता त्यांना पैसे मागायची काहीच गरज नाहीये. जर खर्चासाठी काही मागितलं ना तर 10 प्रश्न विचारतात ते. आता तर मी 1ही रुपया नाही घेणार आहे. बाप रे, जर एका महिन्यात 50,000 तर एका वर्षात 6 लाख रुपये मनापासून खर्च करू शकते मी. कुठेही जाऊन शॉपिंग करू शकते मी. The number you have dialed is currently busy. Please dial after some time. The number you have dialed is currently busy. Please dial after some time. The number you have dialed is currently busy. Please dial after some time. The number you have dialed is currently busy. Please dial after some time. The number you have dialed is temporarily out of
service. Please check the number and try again later. The number you have dialed is temporarily out of service. Please check the number and try again later. काय आहे हे? 2 दिवसात टॉवर सेट करून देतो असं बोलला होता आणि तो जाऊन आता 1 आठवड्याच्या वर झालाय. फोन करून बघितलं तर त्याचा नंबर अस्तित्वातच नाहीये. म्हणजे त्याने मला धोका दिलाय. तर माझे 1 लाख रुपये गेले का?